नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता मागल त्याला सोलर कृषी पंप योजना शासनाने काय केलेली आहे, महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचा लाभसुद्धा घेतलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्याला त्याचे पंप इन्स्टॉलेशन केलेलं आहे. वेगवेगळ्या कंपनीचे पंप इन्स्टॉलेशन झालेले आहेत. आणि बऱ्याच शेतकऱ्याचं काय केलेलं आहे, अर्ज वगैरे भरलेले आहेत, अर्ज केलेले आहेत महावितरणाकडं. आणि त्यानंतर काहींचे अर्ज प्रलंबित आहेत, काहींनी पेमेंट केलेलं आहे. असं काय बरंच झालेलं आहे. काहींचे अर्ज पेंटिंगमध्ये आहे, तर काहींनी पेमेंट भरलं आहे, तर कंपन्या निवडलेल्या नाही, तर काहींनी कंपन्या निवडल्या तर त्यांचा सर्वे वगैरे झाला नाही. आणखीन काहींनी अर्ज भरला आहे, तर त्यांना पेमेंट भरायचं ऑप्शन आलं नाही, म्हणजे अप्रूव्हल आलं नाही, त्यांचा अर्ज व्हेरीफाय झाला नाही. असं शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे, काम चालू आहे. ठीक आहे, काही शेतकऱ्यांचे व्हेरीफाय झालेले आहे, तर काहींना पेमेंटही आलेलं आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी पेमेंट भरल्यानंतर मग परत काय केलं जातं, पेमेंट व्हेरीफाय केलं जातं, तो पूर्ण अर्ज व्हेरीफाय केला जातो. व्हेरीफाय केल्यानंतर मग तुम्हाला कंपनी निवडायचं काय केलं जातं, ऑप्शन येतं. आणि कंपनी निवडायचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही उदाहरणार्थ एखादी कंपनी काय केलेली आहे, कंपनी निवडलेली आहे. ठीक आहे, कंपनी एक निवडल्यानंतर मग तुम्ही काय करता, तर तो तुमचा जॉईन सर्वे केला जातो. मग जॉईन सर्वेसाठी तुमचा लाईनमॅन जो असतो तो एक, आणि कंपनीचा प्रतिनिधी, असे 2 लोक काय केले जातात, येतात. आणि लोक 2 आल्यानंतर मग काहींची वर्क ऑर्डरचा प्रश्न आहे. बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांची वर्क ऑर्डर काय झालेली आहे, निघलेलं नाही. तर ते 2 प्रतिनिधी आल्यानंतर वर्क ऑर्डर काय केली जाते, सर्वे केला जातो. सर्व केल्यानंतर मग लगेचच काय केली जाते, वर्क ऑर्डर काय केली जाते, एकाच दिवसात लगेच सर्वे आणि वर्क ऑर्डर एका दिवसामध्ये काय केली जाते, आपल्याला दिली जाते, ते महावितरणाकडून. मग असं बऱ्याच शेतकऱ्यांचं झालेलं आहे, की जॉईंट सर्वे केलेला आहे, पण वर्क ऑर्डर निघालेली नाही. तर मग तुम्ही ज्या शेतकऱ्यांची वर्क ऑर्डर निघाली नसेल, त्यांनी काय करायचं आहे, महावितरणाशी संपर्क करायचा आहे. तिथं जाऊन भेटायचं आहे, आपला काय प्रॉब्लेम आहे, का अर्ज पेंटिंग आहे, त्रुटीमध्ये पडलेला आहे, हे सर्व काय करायचं आहे, पाहायचं आहे, विचारणा करायची आहे. कारण जे वर्क ऑर्डर जे भेटतात, त्या वर्क ऑर्डर काय झाले जातात एका दिवसात. ज्या दिवशी सर्वे करायला कंपनीचा एक प्रतिनिधी येतो आणि लाईनमॅन एक येत असतो, त्या दोन्हींनी जर सर्वे केला एकत्रपणे संगमित, तर लगेचच वर्क ऑर्डर एका तासामध्ये काय केली जाते, त्याच दिवसामध्ये संध्याकाळपर्यंत आपल्या लॉग इनला वर्क ऑर्डर दिसायला लागते. आणि बऱ्याच शेतकऱ्याचे कमेंट पण आलेले आहेत, की आम्ही बरेच दिवस झालेला आहे, कंपनी निवडली, कंपनी निवडल्यानंतर सर्वे झाला, पण वर्क ऑर्डरच आली नाही. तर ज्यांना काही अडचण असेल वर्क ऑर्डरची, त्यांनी काय करायचं आहे, महावितरण जे ऑफिस आहे तिथल्याशी संपर्क करायचा. नाहीतर एक मग जे आपले लाईनमॅन साहेब आहेत, तर त्यांच्याशी संपर्क करून आपली वर्क ऑर्डर काय करायची आहे, जनरेट करायची आहे. कारण त्यांना बोललं तरी आपल्या वर्क ऑर्डरचं काम होऊन जातं. नाही तर मग तुम्ही काय करू शकतात, आपलं मेन जे तालुक्याचं लाईट ऑफिस आहे, तिथं जाऊन तुम्ही भेटायचं. तालुक्याचं नसलं तर मग जिल्ह्याच्या ठिकाणी जे ऑफिस आहे, तिथून काय केली जाते, वर्क ऑर्डर काय केली जाते, काढली जाते. कधी-कधी कंपनीवालेच काय केले जातात, वर्क ऑर्डर काढतात. पण एका अर्धा चुकून एखाद्या शेतकऱ्याची काय झालेली जाते, रात्री प्रॉब्लेम येतो त्यांना. मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, महावितरणाशी भेट देऊन आपली वर्क ऑर्डर काय करायची आहे, काढून घ्यायची आहे, विचारणा करायची आहे. ते विनाशुल्क आहे, त्याच्या पैशाची वगैरे गरज लागत नाही. कारण आपण अगोदरच काय केले जातात, ते पैसे भरलेले असतात. काही कारणास्तव आपली वर्क ऑर्डर काय झालेली असते, राहिलेली असते. त्यामुळं मग काय करायचं आहे, वर्क ऑर्डर काय ऑनलाईन प्रोसेस करता येत नाही. त्याला ऑनलाईन काही काढता येत नाही. ऑनलाईन काही वगैरे एडिट वगैरे आणि अप्लाय वगैरे काही करता येत नाही. त्यामुळं मग आपल्याला जे भेटावं लागतं, ते डायरेक्ट तुमचं लाईनमॅन साहेब आहेत, त्यांना एक. तर नाही तर मग लाईट ऑफिसला जाऊन काय करायचं आहे, ज्या शेतकऱ्याची मागेल त्याला सोलर पंप, कृषी पंप योजनेमध्ये वर्क ऑर्डर आली नाही, जनरेट झाली नाही त्यांच्या लॉग इनला. कारण जोपर्यंत तुमची वर्क ऑर्डर जनरेट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कंपनीचं सामान दिलं जात नाही. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही कोणतीही कंपनी निवडली तरी काही अडचण नाही, पण वर्क ऑर्डर निघणं महत्त्वाचं आहे. कारण वर्क ऑर्डरशिवाय कंपनी आपल्याला सामान वगैरे जे मटेरियल आहे ना, सोलर पंपचं, मग तुमचं 3 HP असेल, 5 HP असेल, 7.5 HP असेल, ह्याचं मटेरियल आपल्याला काय केलं जातं, वर्ग केलं जात नाही, म्हणजे दिलं जात नाही. त्यामुळं मग तुम्ही काय करायचे, ज्या शेतकऱ्यांना वर्क ऑर्डरचा प्रॉब्लेम आहे,
अशानेच काय करायचं आहे, महावितरणाशी संपर्क करून काय करायचं आहे, विचारणा करायची आहे काय प्रॉब्लेम आहे, कशामुळं वर्क ऑर्डर रोखलेली आहे. काही शेतकऱ्यांचे एका दिवसामध्येच वर्क ऑर्डर असा जॉईंट सर्वे व्हेरीफाय होतो आणि काही शेतकऱ्यांना 2-2 महिने लागतात, 3 महिने लागतात. हे मागेल त्याच्यामधलाच प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळं मग काय करायचं आहे आपण, नाहीतर मग कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क करायचा आहे. जे जॉईंट सर्वे करायला येतात, व्हेरीफाय करायला येतात, त्यांच्याशी संपर्क करून घ्यायचा आहे. मोबाईल वगैरे नंबर त्यांचा आपल्याजवळ ठेवायचा आहे. जोपर्यंत 6 महिने येत नाही आपलं, तोपर्यंत जेवढ्या वेळेस आपल्याला फोन येईन कंपनीच्या मॅनेजरचे वगैरे सामान मटेरियलसाठी, त्यानंतर महावितरणाचे काय केले जातात, फोन आले जातात सर्वे करण्यासाठी. तेवढ्या जणांचे संपर्क नंबर ठेवून आपल्याला काही अडचण आली तर आपण मग काय करायचं आहे, त्याच्यावर कॉल करायचा आहे, संपर्क करायचा आहे आणि आपल्या अडचणीविषयी, शंकाविषयी काय करायचं आहे, विचारणा करायची आहे. असे बऱ्याच शेतकऱ्याला झालेलं आहे की वर्क ऑर्डर कधी-कधी काही शेतकऱ्यांची एका दिवसामध्ये ती वर्क ऑर्डर लगेच सर्वे केला. काही शेतकऱ्यांना 2-2 महिने वर्क ऑर्डर लागतात, काहींना 3 महिने लागतात, काहींना पैसे भरल्यापासून 6 महिनेसुद्धा काय करतात लागतात. पण तसं काही नाही. हे मागेल त्याला कृषी सोलर पंप योजनेमध्ये एक 3 महिन्याच्या आतमध्ये काय केला जातो, पंप बसवला जातो. बरेच शेतकऱ्यांनी असं आहे की 2 महिन्याचा आतमध्ये पंप बसवला आहे. अर्ज केल्यानंतर पैसे भरायचं ऑप्शन येतं एक 8-10 दिवसांनी. त्यानंतर पैसे भरल्यानंतर परत ते व्हेरीफाय होतं. पेमेंट सबमिट झाल्यानंतर परत फॉर्म आपला चेक केला जातो आणि चेक केल्यानंतर परत आपल्याला कंपनी निवडायचं ऑप्शन येतं. आता कंपन्या निवडायचं म्हटल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे, बऱ्याच नावाजलेल्या गाजलेल्या कंपन्या आहेत, बऱ्याच शेतकऱ्याकडे त्या अवेलेबल आहेत, बऱ्याच शेतकऱ्या त्या निवडलेल्या आहेत. त्या बऱ्याच कंपन्याचा आपल्याला अनुभवही आहे. ठीक आहे, असू द्या. त्यानंतर मग आपण त्यातली एक कंपनी निवडायची. नंतर वर्क ऑर्डर, व्हेरिफिकेशन, हे सर्व थोडं लवकरात कालावधी होतो. हे मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये. आणि काही शेतकऱ्यांना थोडासा काय जातो, वेळ लागतो. ते महावितरणाची चूक आहे असं म्हणावं लागेल. काही म्हणलं तरी काही अडचण नाही, कारण ह्या सर्व गोष्टी काय केल्या जातात, महावितरणामधूनच वर्ग केल्या जातात. मग ते ज्यांची वर्क ऑर्डरचा प्रॉब्लेम असेल त्यांनी काय करायचं आहे, महावितरणचे आपल्या जवळचं ऑफिस आहे ना, तिथं जाऊन त्या ऑफिसला भेट देऊन विचारपूस करायची आहे. मग नाहीतर मग तुम्ही लाईनमॅनशीही विचारपूस करून काय करू शकता, त्याची माहिती घेऊ शकतात. काय अडचण आहे आम्हाला ती पाहू शकतात. धन्यवाद.